डिव्हिजन क्लिक करायचा आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रिफरन्स द्यायचा आहे. आणि प्रिफरन्स द्यायचा जो खरा तरीका जो आहे, तर यामध्ये सर्वात अगोदर आपल्या कॅटेगरीला प्रिफरन्स द्यायचं. जसं आता मी ओबीसी कॅटेगरीचा फॉर्म भरत आहे, सर्वात अगोदर ओबीसी कॅटेगरीसाठी प्रिफरन्स देणार आहे, जेवढे पण जागा आहे तेवढ्या. त्यानंतर तिथून जे यू आर कॅटेगरीवर सुद्धा प्रिफरन्स द्यावं लागणार आहे, कारण की यू आर कॅटेगरीमध्ये हे जे आहे राखीव आहे यू आर कॅटेगरी, आणि यामध्ये SC ST OBC EWS कॅटेगरीचे विद्यार्थी तिथं फॉर्म भरू शकता. ते सर्वांसाठी जागा राखीव, पण SC ST कॅटेगरीमध्ये ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म टाकता येत नाही. आणि पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरती 2025 तर्फा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीचे फॉर्म भरणे चालू झालेले आहे. आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे 11 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणे चालू झाले आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ठेवण्यात आली आहे. आणि फॉर्म भरताना आपल्याला प्रिफरन्स कसा या ठिकाणी टाकायचा, असं भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीचा फॉर्म भरताना शेवटी प्रिफरन्स आपल्याला कशा प्रकारे द्यायचे आहे यावर एक व्हिडिओ बना, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. आणि पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकचा जो फॉर्म आहे तुम्ही घरीच भरा, तुमच्या मोबाईलमधूनच तुम्ही फॉर्म भरा, कारण की तुम्ही सायबर कॅफेमध्ये जर फॉर्म भरसाल तर तो सायबर कॅफेला फक्त आपल्या कॅटेगरीच्या फक्त 10 ते 12 प्रिफरन्स तो टाकून देईन. जसा ओबीसी कॅटेगरीच्या 12 जागा आहे तर 12 जागेवर तो फक्त प्रिफरन्स टाकून देईन, 1 2 3 4 5 6 8 12 पर्यंत, ठीक आहे. आणि त्याचबरोबर SC कॅटेगरीचे असाल, SCच्या समजा 10 किंवा 9 जागा असेल तर फक्त 9 जागावर तो प्रिफरन्स टाकून देणार आहे सायबर कॅफेवाला. पण तुम्ही मोबाईलमधून जर फॉर्म भरला तर तुम्हाला जास्त प्रिफरन्स या ठिकाणी टाकायला भेटणार आहे. जसं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, जसं आता रत्नागिरीमध्ये जवळपास 90 जागा त्या ठिकाणी आहे, ठीक आहे. आणि त्यामध्ये ओबीसी कॅटेगरीच्या 20 जागा आहे, त्याचबरोबर SCच्या सुद्धा 16 ते 20च्या आसपास या ठिकाणी आहे. तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या कॅटेगरीच्या तुम्हाला पहिले प्रिफरन्स टाकायचा आहे, ठीक आहे. सर्वात अगोदर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल तर ओबीसी कॅटेगरीच्या जेवढ्या पण 20 जागा तर त्या 20 जागेवर पहिले आपला प्रिफरन्स देऊन द्यायचा, ठीक आहे. त्यानंतर 20 नंतर 21वा नंबर जो आपल्याला लावायचा तर तो यू आर कॅटेगरीवर तुम्हाला फॉर्म टाकायचा. यू आर कॅटेगरीचा जे प्रिफरन्स आहे ते तुम्हाला द्यायचा आहे, ठीक आहे. तर यू आर कॅटेगरीच्या भरपूर जागा महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये यू आर कॅटेगरीच्या सर्वात जास्त जागा, आणि तिथं ज्या आपल्याला फॉर्म भरता येते, कारण की यू आर कॅटेगरीची जी शीट आहे हे सर्वांसाठी राखीव असते. त्या ठिकाणी SC कॅटेगरीचे मुलं फॉर्म टाकू शकता, ओबीसी कॅटेगरीचे फॉर्म टाकू शकता, EWS कॅटेगरीचे विद्यार्थी इथं फॉर्म टाकू शकता. त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर फॉर्म भरू शकता. त्या ठिकाणी यू आर कॅटेगरीचा आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो त्या शीटवर आपल्याला फॉर्म टाकता येते, कारण की ते सगळ्यांसाठी राखीव आहे. बाकी तुम्ही SC कॅटेगरीच्या शीटवर फॉर्म नाही भरू शकत, कारण की ते राखीव आहे. तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे शीटवर कोणतेही विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही बाकीच्या कॅटेगरीचे, कारण की ते त्या कॅटेगरीसाठी राखीव. पण यू आर कॅटेगरी जे आहे, यू आर कॅटेगरीची जी शीट आहे हे सर्व कॅटेगरीसाठी ते खाली आहे, ठीक आहे. तर सर्वात अगोदर आपल्या कॅटेगरीचे समजा SCच्या 20 जागा असेल किंवा ओबीसीच्या 20 जागा त्या पहिले 20 जागेवर आपला पहिला प्रेफरन्स द्यायचा 1 पासून 10 पर्यंत, आणि तिथून जे 20 पासून 21 पासून जे आपल्याला यू आर कॅटेगरीचा या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे. तर प्रेफरन्स कसा टाकायचा तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजून देतो, तेव्हा कुठं आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे लक्षात ठेवा, ठीक आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगून देतो प्रेफरन्स कसा टाका लागते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. BPM ला तुम्ही प्रेफरन्स द्या सर्वात अगोदर. तर मी BPM ला या ठिकाणी प्रेफरन्स देऊन देतो, बघू शकता तुम्ही या ठिकाणी इथं पण BPMचं पद आहे तिथं, ठीक आहे 2. त्यानंतर पहा ओबीसी कॅटेगरीमध्ये SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही, कारण की त्या कॅटेगरीसाठी जागा ज्या या ठिकाणी राखीव असते. तर सर्वात अगोदर फॉर्म प्रिफरन्स कसा भरायचा, तर सर्वात अगोदर मला ओबीसी कॅटेगरीचा या ठिकाणी भरायचा. तर सर्वात अगोदर BPM मध्ये मी या ठिकाणी टाकून देतो. तर BPM ला सर्वात अगोदर तुम्ही या ठिकाणी BPM मध्ये सर्वात अगोदर मी प्रिफरन्स या ठिकाणी देणं चालू करून देतो. सर्वात अगोदर BPM ला द्यायचा, त्यानंतर ABPM ला, ठीक आहे. तर 3 झाले. त्याचबरोबर हे 4थं पण पद आहे BPMचं 4. त्याचबरोबर 5. त्यानंतर पहा 5. त्याचबरोबर 6. त्यानंतर 6. त्यानंतर 7. त्याचबरोबर 8. 8.
त्यानंतर पहा 8 9 9 त्याचबरोबर 10 10 त्यानंतर 10 त्यानंतर बघू शकता 11वं या ठिकाणी. तर 11वं मी या ठिकाणी 11 जागा या ठिकाणी BPMच्या. तर सर्वात अगोदर BPMला मी या ठिकाणी या ठिकाणी जे प्रिफरन्स दिलेला आहे. त्यानंतर ABPMला द्यायचं आपल्याला 11 नंतर 12 पासून. ठीक आहे. तर 12 पासून ठीक आहे. 12 या ठिकाणी बघू शकता 12 दिला आहे मी ABPM. त्याचबरोबर पहा 12 त्यानंतर पहा 13वं द्यावं लागणार आहे आपल्याला ABPMला. 13वं बघू शकता तुम्ही या ठिकाणी. 13वं मी दिलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर काय 14वं बघू शकता या ठिकाणी. 14वं दिलेलं आहे मी 14. त्यानंतर 15 त्याचबरोबर बघू शकता तुम्ही 16वं बघू शकता 16वं. त्यानंतर 16 त्यानंतर 17वं पाहावं लागणार आहे आता. तर 17वं मी प्रिफरन्स या ठिकाणी देतो. बघू शकता 17 त्यानंतर 18 त्याचबरोबर 19 द्यावं लागणार आहे. 19 या ठिकाणी द्यावं लागणार आहे. 19 या ठिकाणी मी देऊन देतो. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही 19 त्याचबरोबर बघू शकता 19 या ठिकाणी दिलेला आहे मी ABPMचं. आता 20 या ठिकाणी द्यावं लागणार आहे. 20 या ठिकाणी बघणार आहे. या ठिकाणी बघू शकता ABPMचं 20 नंबरचं पद ABPM बघू शकता. या ठिकाणी 20 नंबर मी देऊन देतो. 20 नंबर या ठिकाणी दिला आहे मी. त्यानंतर 21 नंबर या ठिकाणी द्यावं लागणार आहे ABPMला 21. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या BPM आणि ABPMचे टाकून द्यायचे. त्यानंतर बघू शकता हे 21 झाले. आता 22 पासून इथं ओपन कॅटेगरीमध्ये टाकणं चालू करून द्यावं लागणार आहे. तर 22 पासून या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये टाकून देणं चालू करून द्या 22 पासून. ठीक आहे. 22 त्याचबरोबर 23 त्याचबरोबर पहा या ठिकाणी 24 त्यानंतर 25 त्याचबरोबर 26 त्याचबरोबर 27 28 29 30 31 32 33 34 35 36 त्यानंतर 36 37 38 त्याचबरोबर 39 40 41 त्यानंतर 42 43 44 45 46 46 46 47 48 49 50
51, 52, 53, 54, 55, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 62, 62, 63, 63, 64, 65. ठीक आहे.